here instruction set and programming unit number 4. Okay, unit number 4 of DME, instruction set and programming. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला इन्स्ट्रक्शन बघायचे आणि प्रोग्रामिंग बघायचे. तर सगळ्यात पहिले आपण ॲड्रेसिंग मोड पाहू. काय पाहू? ॲड्रेसिंग मोड. सो देअर आर दिस मच ॲड्रेसिंग मोड इन युअर सिलेबस. फर्स्ट वन इज अ इमिडिएट ॲड्रेसिंग. इमिडिएट ॲड्रेसिंग त्याच्यामध्ये डायरेक्ट ॲड्रेस दाखवला जातो, इमिडिएट दाखवला जातो. त्याच्यानंतर रजिस्टर ॲड्रेसिंग, त्याच्यानंतर डायरेक्ट ॲड्रेसिंग, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग, इंडेक्स ॲड्रेसिंग, त्याच्यानंतर रिलेटिव्ह ॲड्रेसिंग, ॲब्सोल्यूट ॲड्रेसिंग आणि बिट इनहेरंट ॲट बिट डायरेक्ट. अशा पद्धतीचे 8-10 ॲड्रेसिंग मोड आहेत. त्यापैकी पहिले 4 हे अतिशय महत्त्वाचे आणि परीक्षेला तेच विचारतात. ओके, हे 4 ॲड्रेसिंग मोडच परीक्षेला विचारतात आणि कंपल्सरी विचारतात. म्हणजे येणारच. हे 4 मार्काचं एक क्वेश्चन येणारच. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे इन्स्ट्रक्शन सेट. इन्स्ट्रक्शन सेटमध्ये डेटा ट्रान्सफर इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर लॉजिकल इन्स्ट्रक्शन, अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर ब्रँचिंग इन्स्ट्रक्शन, त्याच्यानंतर मशीन कंट्रोल इन्स्ट्रक्शन, स्टॅक ऑपरेशन इन्स्ट्रक्शन, बुलियन इन्स्ट्रक्शन. तर हे एवढे इन्स्ट्रक्शन आहेत. कोणकोणत्या? डेटा ट्रान्सफर, लॉजिकल इन्स्ट्रक्शन, अरिथमॅटिक, बुलियन, ब्रांचिंग, मशीन कंट्रोल, स्टॅक, एवढे इन्स्ट्रक्शन आहेत. त्याच्यानंतर याच्यावर एक क्वेश्चन असेल 4 मार्काचा, कंपल्सरी क्वेश्चन. आणि याच्यावर एक प्रोग्रामसुद्धा असेल 4 मार्काचा. 4 मार्काचा प्रोग्राम आणि 4 मार्काचे इन्स्ट्रक्शन. अशा पद्धतीने 4 + 4 8 मार्काचं आहे. आणि त्याच्यानंतर असेंबलर डायरेक्टिव्ज, त्याच्यामध्ये ORG, DB, EQ, एंड, कोड आणि डेटा. अशा पद्धतीचे 6 डायरेक्टिव्ज आहेत. 6ची 6 डायरेक्टिव्ह विचारले तर 6 मार्काला विचारतील किंवा 4 मार्काला, पण कंपल्सरी. ओके, म्हणजे एक क्वेश्चन याच्यावर, 2 क्वेश्चन याच्यावर आणि 1 क्वेश्चन याच्यावर. किती क्वेश्चन आहेत त्या टॉपिकमध्ये? 4 क्वेश्चन आहेत. आणि 4ची 4 परीक्षेला कंपल्सरी आहेत. कमीत कमी 4 आणि जास्तीत जास्त 5. एखादा याच्यावर परत विचारला जाऊ शकतो किंवा याच्यावर विचारला जाऊ शकतं. इथं 1 कंपल्सरी, जास्तीत जास्त 2. इथं 2 कंपल्सरी, जास्तीत जास्त 3. अशा पद्धतीने म्हणजे 2, 3, 5 आणि 6. 6 जास्तीत जास्त 6 क्वेश्चन, कमीत कमी 4 क्वेश्चन या टॉपिकमध्ये असतात. म्हणजे असतातच. अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. हा जर टॉपिक समजला तर पुढचं बी कळेल, प्रोग्रामिंग बी येईल आणि बऱ्याच गोष्टी सोप्या जातील. येतं लक्षात? सो दिस इज अ चॅप्टर नंबर 4. ओके, सो राईट डाऊन सिलेबस. सो फर्स्ट पार्ट इज ॲड्रेसिंग मोड. यातला पहिला पार्ट कोणता बघतो आपण? ॲड्रेसिंग मोड. आणि ॲड्रेसिंग मोडमध्ये हे 4 ॲड्रेसिंग मोड परीक्षेला येणारच, जशाचे तसे. ओके, असे जरी एक्झाम्पल लिहिले तुम्ही, एवढं जरी लिहिलं तर 4 मार्क फिक्स. तर पहिला ॲड्रेसिंग मोड आहे इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. कोणता ॲड्रेसिंग मोड आहे? इमिडिएट ॲड्रेसिंग मोड. याच्यामध्ये द व्हॅल्यू टू बी स्टोअर्ड इन मेमरी ऑर रजिस्टर इमिडिएटली लोकेटेड इन दॅट पर्टिक्युलर रजिस्टर किंवा पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शन. बघा, वी आयडेंटिफाय दिस बाय हॅश. उदाहरणार्थ मूव A,#20H. तर काय म्हणतं हे? दिस इन्स्ट्रक्शन लोड द इमिडिएट डेटा. ओके, या ॲड्रेसवरचा डेटा. कोणत्या ॲड्रेसवरचा? 20H. या ॲड्रेसवरचा डेटा इमिडिएट कुठं मूव्ह होणार आहे? ॲक्युम्युलेटरमध्ये, ए रजिस्टरमध्ये. सो दिस कॅन बी मूव्ह इन दिस, असं असतं हे.
मूव ए कॉमा हॅश 20H म्हणजे 20H या ॲड्रेसवरचा डेटा डायरेक्ट कुठं मूव्ह होणार आहे, ॲक्युमुलेटरमध्ये. हे कोणाकोणाला समजलं? मूव अ डेटा ऑफ 20H इंटू ॲक्युमुलेट. आणि कसं? इमिडिएट. कसं? इमिडिएट. हॅश आलं म्हणजे इमिडिएट. कळालं? कोणाकोणाला कळालं आहे? पुन्हा एकदा सांगतो. 20Hचा डेटा इमिडिएट ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह होणार आहे. आणि इमिडिएट सांगण्यासाठी कोण येतं? हॅश. ओके. तर हा इन्स्ट्रक्शन ॲड्रेसिंग मोड समजा, त्याचं इन्स्ट्रक्शन हे. आता बघा नेक्स्ट आहे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. पहिला कोणता? इमिडिएट ॲड्रेसिंग. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग म्हणजे याच्यात डायरेक्ट डेटा ट्रान्सफर केला. इथं ॲड्रेसवरचा डेटा ट्रान्सफर केला जातो, इथं डायरेक्ट डेटा ट्रान्सफर केला जातो इथं याच्यामध्ये. तर बघा, द व्हॅल्यू टू बी स्टोअर्ड इन मेमरी इज ऑब्टेन डायरेक्टली रिसिव्हिंग इट फ्रॉम अनदर मेमरी लोकेशन. म्हणजे दुसऱ्या मेमरी लोकेशनचा डेटा डायरेक्ट कशामध्ये हे केला जातो, स्टोअर केला जातो त्या पर्टिक्युलर इन्स्ट्रक्शनमध्ये. ओके. द डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये डेटा मेमरी लोकेशन इज स्पेसिफाय बाय इट. तर स्पेसिफिक बघा आता, मूव ए कॉमा 30H हा जो डेटा आहे तो ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह होणार आहे. तो काय होणार आहे? ॲक्युमुलेटर मूव्हमध्ये मूव्ह होणार. दिस इन्स्ट्रक्शन विल रीड द डेटा फ्रॉम इंटरनल रॅम ॲड्रेस 30Hचा जो इंटरनल रॅमचा ॲड्रेस आहे त्याचा डेटा डायरेक्ट कुठं मूव्ह होणार आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. इथं इमिडिएट मूव्ह होणार आहे, इथं डायरेक्ट मूव्ह होणार आहे. समजलं? याच्यात काय @ हॅश वगैरे आहे का? नाही. तर हे डायरेक्ट रजिस्टरिंग मोड. ओके. डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. तर ॲड्रेस, या ॲड्रेसचा जो डाटा आहे डायरेक्ट येणार आहे. बस संपला विषय. कोणाकोणाला समजलं? पुन्हा एकदा सांगतो. 30H या इंटरनल मेमरीचा डेटा डायरेक्ट ॲक्युमुलेटरमध्ये येणार आहे. संपला विषय. समजलं? 30H या इंटरनल मेमरीचा म्हणजे रॅम मेमरी समजा, तर तो डेटा डायरेक्ट कुठे येणार आहे? ए म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये येणार आहे. संपला विषय. तर हे डायरेक्ट ॲड्रेसिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. नेक्स्ट काय? इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. त्याला आपण रजिस्टर ॲड्रेसिंग सुद्धा म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? रजिस्टर ॲड्रेसिंग. आणि त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी आपण @ वापरतो. सो डेटा बघा, द ॲक्सेस डेटा ॲक्सेस फ्रॉम इंटरनल अँड एक्सटर्नल डेटा मेमरी. तर इंटरनल आणि एक्सटर्नल डेटा मेमरीमध्ये एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये शिफ्ट करण्यासाठी आपण याचा वापर करतो. उदाहरणार्थ मूव ए @R0 म्हणजे R0 याचा डेटा जो आहे तो कशामध्ये मूव्ह करायचा आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. बघा, लोड द ॲक्युमुलेटर विथ व्हॅल्यू फ्रॉम इंटरनल रॅम लोकेशन हुज ॲड्रेस. R0 ॲड्रेसचा जो डेटा आहे कुठं मूव्ह करायचा आहे? ॲक्युमुलेटरमध्ये. आता दोन्ही इंटरनल मेमरी, दोन्ही रजिस्टर आहे, हे पण रजिस्टर आहे आणि हे पण रजिस्टर आहे. तर या रजिस्टरमधलं या रजिस्टरमध्ये डेटा कॉपी करायचा आहे, लोड करायचा. बघा, लोड ॲक्युमुलेटर विथ व्हॅल्यू फ्रॉम इंटरनल रॅम लोकेशन हुज ॲड्रेस इज इन R0 रजिस्टर. R0 रजिस्टरचा ॲड्रेस जो आहे त्यातला डेटा ॲक्युमुलेटरमध्ये मूव्ह करा. कळालं? कोणाकोणाला कळालं? चला, आता लास्ट आहे रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. कोणता ॲड्रेसिंग मोड? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड. इन दिस ऑल ऑपरंट आर लोकेटेड इन द वर्किंग रजिस्टर. हे सगळं रजिस्टरमध्ये असते. तर आता तुम्ही म्हणता हे पण रजिस्टर, पण हे रजिस्टर इनडायरेक्ट आहे. एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये, इथं डायरेक्ट एका रजिस्टरमधून दुसऱ्या रजिस्टरमध्ये. म्हणजे या रजिस्टरचा डेटा इथं टाकायचा, इथं तसं नाही, या रजिस्टरचा डायरेक्ट कंटेंट इथं टाकायचा. बघा, मूव R3, A म्हणजे काय? कॉपी द कंटेंट ऑफ ॲक्युमुलेटर इंटू R3 रजिस्टर. R3 रजिस्टरचं कंटेंट जे आहे, सॉरी ॲक्युमुलेटरचं कंटेंट जे आहे कशामध्ये मूव्ह करा? R3मध्ये कंटेंट मूव्ह करा. तर याला आपण काय म्हणतो? रजिस्टर ॲड्रेसिंग मोड म्हणतो. तर कोणाकोणाला कळालं आहे? पुन्हा एकदा सांगतो. तर इथं काय केलं जातं की एका रजिस्टरमधलं दुसऱ्या रजिस्टरमध्ये टाकलं जातं. तर इथं काय म्हणलं आहे? मूव R3, A. तर ॲक्युमुलेटरमध्ये काय मूव्ह केलं आहे? ॲक्युमुलेटरचा कंटेंट R3मध्ये मूव्ह केला आहे. समजलं?
सो दिस इज ॲड्रेसिंग मोड आणि हे अतिशय महत्त्वाचे ॲड्रेसिंग मोड आहे. ओके, परीक्षेला हेच विचारतात. त्याच्यानंतर काही ॲड्रेसिंग मोड बघू आपण. पहिले हे लिहून घ्या. Here next is external addressing डायरेक्ट ॲड्रेसिंग. तर आता 4 मोड बघितले, हे अतिशय महत्त्वाचे ते. ओके, 5वा मोड पण आहे किंवा त्याच्या पुढचे मोड पण आहे, ते पण बघायचे आपल्याला. हे परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू एवढे महत्त्वाचे नाही, पण प्रोग्रामिंगसाठी महत्त्वाचे आहेत. तर हा मोड आहे एक्सटर्नल डायरेक्ट ॲड्रेसिंग. तर याच्यामध्ये एक्सटर्नल मेमरी ॲक्सेस बाय युजिंग दिस इन्स्ट्रक्शन. एक्सटर्नल मेमरीतून इन्स्ट्रक्शन किंवा ॲक्सेस घेतला जातो. इट इज यूज टू ॲक्सेस एक्सटर्नल मेमरी. तर उदाहरणार्थ मूव एक्स म्हणजे काय, एक्सटर्नल मेमरी. इथं काय येणार आहे, एक्स येणार आहे. ओके, a,@DPTR. बघा, लोड DPTR हे एक्सटर्नल मेमरीचं जे आहे ते ॲक्युम्युलेटरमध्ये DPTRचा जो डेटा आहे एक्सटर्नली कुठं घ्यायचा आहे, ॲक्युम्युलेटरमध्ये. म्हणून आता इथं एक्स लागतंय. मूव एक्स a,@DPTR. तर DPTRचा कंटेंट ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा, पण कसा, एक्सटर्नल ॲक्सेस. कळालं? त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एक्सटर्नल इनडायरेक्ट ॲड्रेसिंग. आता एक्सटर्नल घ्यायचा पण इनडायरेक्ट घ्यायचा आहे. ओके, आता इथं इनडायरेक्ट इथं दिसतंय तुम्हाला. इथं काय केलं होतं आपण, @ लावलं होतं, तसं इथं @ राहील. दिस इज अ स्मॉल अमाऊंट ऑफ एक्सटर्नल मेमरी कॅन बी ॲक्सेस. छोटा एक्सटर्नल ॲक्सेस आहे. ओके, तर इथं काय आहे, मूव एक्स @R0, A. तर राईट द व्हॅल्यू ऑफ ॲक्युम्युलेटर टू द एक्सटर्नल मेमरी लोकेशन हुज ॲड्रेस इंटू R0. तर R0 ॲड्रेसवर असलेल्या रजिस्टरमध्ये ॲक्युम्युलेटरची व्हॅल्यू मूव्ह करा. R0 या ॲड्रेसवर असलेल्या एक्सटर्नल मेमरीमधला कंटेंट म्हणजे ॲक्युम्युलेटरचा कंटेंट याच्यामध्ये मूव्ह करा. इथं लक्षात. पण इथं एक्सटर्नल ॲड्रेसमध्ये असलेला R0चा कंटेंट, ॲक्युम्युलेटरचा कंटेंट कुठं मूव्ह करणार, एक्सटर्नल मेमरीमध्ये R0, पण कसा, इनडायरेक्ट. ओके, इनडायरेक्टसाठी काय लागतं, @ लागतं. नेक्स्ट इंडेक्स ॲड्रेसिंग. इंडेक्स ॲड्रेसिंगमध्ये इफेक्टिव्ह ॲड्रेसिंग कॅल्क्युलेशन, मग छोटं कॅल्क्युलेशन असते आणि प्लस DPTR त्याला ॲड केला जातो. ओके, बेसिकला प्लस ॲड केला जातो, त्या टाईपच्या इन्स्ट्रक्शनला आपण काय म्हणतो, इंडेक्स ॲड्रेसिंग. उदाहरणार्थ मूव CA @A प्लस DPTR. म्हणजे DPTR ॲक्युम्युलेटरसोबत ॲड करायचा आणि तो कुठं मूव्ह करायचा आहे, ॲक्युम्युलेटरला. तो कुठं मूव्ह करायचा आहे, पहिले तर ॲक्युम्युलेटरला क्लिअर करायचे, त्याच्यानंतर त्याच्यात DPTR ॲड करून तो ॲक्युम्युलेटरमध्ये घ्यायचा आहे. इथं लक्षात. तर त्याला आपण काय म्हणतो, इंडेक्स ॲड्रेसिंग म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे रिलेटिव्ह ॲड्रेसिंग. आता हे रिलेटिव्ह ॲड्रेसिंग म्हणजे त्या पर्टिक्युलर रिलेटिव्हला भेटायचं आहे. ओके, इट इज यूज फॉर पर्टिक्युलर जम्प इन्स्ट्रक्शन. तर उदाहरणार्थ जम्प नेक्स्ट. तर समजा हे इन्स्ट्रक्शन सेट 1 2 3 4 4 आणि इथं खाली खालीलं जम्प @2 म्हणजे 2 नंबरच्या इन्स्ट्रक्शनवर जम्प मारायची. तर जम्प टू इन्स्ट्रक्शन 2 अशा पद्धतीने, किंवा जम्प टू इन्स्ट्रक्शन 1, तर इन्स्ट्रक्शन 1ला जम्प मारायची, परत इथून पहिल्या पोझिशनला यायचं. तुम्ही C शिकलात का, C++? ठीक आहे, हे जम्प इन्स्ट्रक्शन एवढं लक्षात घ्या, जम्पिंग केलं जातं. एस जम्प म्हणजे काय, शॉर्ट जम्प, नेक्स्टवर शॉर्ट जम्प मारायची, जम्प टू द नेक्स्ट. ओके, आता इथं नेक्स्ट असेल तर इथं नेक्स्टवर जम्प मारायची, इथं जर नेक्स्ट असेल तर इथून इथं जम्प मारलेलं आहे. इथं लक्षात. तर याला रिलेटिव्ह ॲड्रेसिंग मोड म्हणतात. तर हे प्रोग्रामिंग झाल्याच्यानंतर तुम्हाला व्यवस्थित समजलं अजून. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲब्सोल्यूट ॲड्रेसिंग मोड. इथं ए कॉल आणि ए जम्प राहते, ॲब्सोल्यूट जम्प किंवा ॲब्सोल्यूट कॉल. तर ए जम्प नेक्स्ट म्हणजे ॲब्सोल्यूट जम्प मारायची, ही शॉर्ट जम्प आहे, ही ॲब्सोल्यूट जम्प आहे म्हणजे लॉंग जम्प. ओके, ए कॉल म्हणजे ॲब्सोल्यूट कॉल कुठं, तर फॅक्टवर, नेक्स्टवर, अपवर, डाऊनवर अशा ठिकाणी, किंवा दुसऱ्यावर. ए कॉल टू असेल तर दुसऱ्या इन्स्ट्रक्शनवर कॉल करायचा डायरेक्ट पुन्हा. ओके, तर हे ॲब्सोल्यूट ॲड्रेसिंग मोड आहे. समजलं.
हे पहा रिलेटिव्ह ॲड्रेसिंग, त्या रिलेटिव्ह ॲड्रेस इन्स्ट्रक्शनवर जंप मारायची. ॲब्सोल्यूट ॲड्रेसिंग, त्या ॲब्सोल्यूट ॲड्रेसवर जंप करायची किंवा कॉल करायचं आहे. त्याच्यानंतर बिट इनहेरंट ॲड्रेस, बिट इनहेरंट ॲड्रेसिंग. तर याच्यामध्ये आपण काय करतो, इन्स्ट्रक्शनमध्ये एकच बिट असतं, त्याला क्लिअर करतो किंवा त्याला कॉम्प्लिमेंट करतो, काहीतरी करतो, एकच बिट असते. तर क्लिअर ए, ॲक्युमुलेटर क्लिअर करून टाका. कॉम्प्लिमेंट ॲक्युमुलेटर, ॲक्युमुलेटरचं कॉम्प्लिमेंट घ्या, म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये 1 असेल तर 0 करा, 0 असेल तर 1 करा, अपोजिट. क्लिअर करा म्हणजे ॲक्युमुलेटरमध्ये जी व्हॅल्यू असेल ती पुसून टाका. तर अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन म्हणजे बिट इनहेरंट ॲड्रेसिंग. त्याच्यानंतर बिट डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड. आता डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड कुठं दिसतंय तुम्हाला, हे. तर इथं आपण डायरेक्ट घेतलं आहे. तसं बिटमध्ये पण काय, क्लिअर P13 म्हणजे काय, 13चं कंटेंट क्लिअर करून टाका. तर बघा, रॅम लोकेशन फ्रॉम 20H टू 2FF फ्रॉम स्पेशल फंक्शन रजिस्टर आर बिट ॲड्रेसेबल. तर हे बिट ॲड्रेसेबल म्हणजे त्या पर्टिक्युलर बिटचं डायरेक्ट काय करायचं आहे, ॲड्रेसिंग करायचं आहे, त्याला काहीतरी इन्स्ट्रक्शन द्यायच्यात. आता उदाहरणार्थ क्लिअर P13चा जो कंटेंट आहे डायरेक्ट क्लिअर करून टाका, जे असेल ते पुसून टाका तिथलं. त्याच्यानंतर सेट बिट सेट बी P1.6. तर सेट बिट ऑफ P1.6 जे ते सेट करा किंवा रिसेट करा. अशा पद्धतीचे इन्स्ट्रक्शन. एका बिटवर ते काय सेट रिसेट करणं, क्लिअर करणं, ह्या पद्धतीचं जर काम होत असेल तर त्याला बिट डायरेक्ट ॲड्रेसिंग म्हणतात. त्या डायरेक्ट ॲड्रेसिंगवर सेट करा. म्हणजे मी सांगितलं तुम्हाला बिट डायरेक्ट त्याला जाऊन गोळी मारा, त्याला जाऊन गोळी मारा, बाकी काही विचारायचं नाही, काय नाही, त्याला जायचं तिथं डायरेक्ट गोळी मारायची, संपला विषय. ओके. तर बिट डायरेक्ट ॲड्रेसिंग, त्या ॲड्रेसवर ते जे असेल ते, मग ते नाव बी काही विचारायचं नाही, काय नाही डायरेक्ट. ओके. त्याच्यानंतर हे बिट इनहेरंटमध्ये तिथं जाऊन त्या बिटला बरं का क्लिअर करायचं, अशा पद्धतीचं. तर हे आहे तुमचे ॲडिशनल ॲड्रेसिंग मोड. हे परीक्षेला मोस्टली विचारत नाही, पण रिअल प्रोग्रामिंगमध्ये याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ते येणं गरजेचं आहे. हे जर नाही आलं तर पुढं तुम्हाला चालता येणार नाही. ओके, प्रोग्रामिंग करता येणार नाही. सो राईट डाऊन दिस.